नमस्कार महाराष्ट्र, तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल। श्रोत्यांनो, आजचा व्हिडिओ खास करून शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे, त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण पाहणे अपेक्षित आहे। शेतकऱ्यांनो, तुमच्यासाठी येणाऱ्या पीएम किसान योजनेचा 6,000चा हप्ता, त्याचबरोबर शेतकरी महासन्मान निधी महाराष्ट्र राज्याद्वारे या योजनेचा येणारा 6,000 हप्ता असे मिळून तुम्हाला दरवर्षी रुपये 12,000चे अनुदान प्राप्त होते। परंतु या अनुदानात आता शासनाने वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। काय आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ पहा। त्याचबरोबर मी तुम्हाला एक विनंती करू इच्छितो की जर तुम्हाला ही माहिती, हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टीव्ही या चॅनलला सबस्क्राईब करा। त्याचबरोबर नवनवीन योजना व धोरणांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलशी जुळून राहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करण्याबरोबरच तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणकोणत्या योजनांविषयी माहिती हवी आहे। तर शेतकऱ्यांनो, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 4 महिन्यांपूर्वी कृषी हप्ता वाटप प्रोग्राम 2025च्या कार्यक्रमामध्ये जी आहे घोषणा केली होती की शेतकऱ्यांना मिळणारा जो 6,000चा हप्ता, जो नमो शेतकरी महासन्मान निधी या योजनेमार्फत मिळतो, त्या हप्त्यामध्ये तब्बल 3,000ची वाढ करून तो हप्ता जो आहे 9,000 रुपये करणार आहोत अशी जी आहे घोषणा केली होती। त्याचे पुढे काय झाले याविषयीची माहिती आपण पुढे पाहणारच आहोत। तत्पूर्वी श्रोत्यांनो, तुम्हाला माहीतच असेल की महाराष्ट्र राज्याद्वारे राबविल्या जाणाऱ्या या योजनेअंतर्गत जे आहेत एकूण 93 लाख शेतकरी जे आहेत या योजनेचा लाभ घेत असतात। त्यामध्ये सोलापूर जिल्हा आहे, त्याचबरोबर नाशिक आहे, त्याचबरोबर पुणे जिल्हा आहे, जळगाव जिल्हा आहे, सातारा जिल्हा, सांगली अशा अनेक जिल्ह्यांमधील जे आहेत जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि त्या सर्वांच्या वतीने ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी हप्ता वाटप प्रोग्राम 2025 हा जो कार्यक्रम घेतला होता, जो तुम्हाला मागील हप्ता जो 6वा हप्ता प्राप्त झाला, त्यावेळी त्या कार्यक्रमामध्ये, त्या प्रोग्राममध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणात असा उल्लेख केला होता की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही योजना जी महाराष्ट्रभर राबवली जाते आणि पीएम किसान अनुदान योजना ही जी केंद्र सरकारद्वारे राबविली जाते, ही या योजनेअंतर्गत प्रति शेतकरी 12,000 रुपये जे वार्षिक अनुदान आहे, ज्याला आपण मासिक ह्याच्यात जर डिवाइड केलं, विभांतरित केलं तर ते 1,000 रुपये प्रति महिना या हिशोबाने जे प्राप्त होत असतं, ते अनुदान जे आहे 3 टप्प्यांमध्ये प्रत्येक वेळी प्राप्त होतं। त्यामध्ये तब्बल 3,000ची वाढ आम्ही करणार आहोत अशी जी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती, त्या घोषणेचा आता अद्याप म्हणजे काय झालेलं आहे या विषयीची चर्चा आता महाराष्ट्रभर सुरू झालेली आहे। त्याचबरोबर 7वा हप्ता जो नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत येणारा जो 7वा हप्ता आहे तो कधीपर्यंत प्राप्त होणार आहे, त्याचबरोबर जो पीएम किसान योजनेचा 20वा जो हप्ता आहे तो सुद्धा कधी येणार आहे याविषयीची माहिती आपण पाहत आहोत। तर शेतकऱ्यांनो, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 15 जूनपासून या हप्त्याला सुरुवात होणार आहे। एकूण शेतकऱ्यांची जी संख्या आहे ती 93 लाख इतकी असल्यामुळे थोडासा जो आहे आराखडा तयार करण्यामध्ये आणि त्याचं प्लॅनिंग करण्यामध्ये थोडासा उशीर झालेला आहे। परंतु 15 जून 2025 पासून ते 30 जून 2025 या 15 दिवसांच्या कालावधीच्या दरम्यान जे आहे तुम्हाला तुमच्या खात्यावर 6,000मधील जो नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना या दोन्ही हप्त्यांचे असे मिळून 4,000 रुपये जमा होणार आहेत। या योजनेअंतर्गत जो वाढीव रक्कम ज्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भाषणामध्ये केली होती, त्याची तरतूद महाराष्ट्राच्या 2025 आणि 2026च्या वित्त बजेटमध्ये केली नसल्याने त्यात 3,000 कोटींची जी आहे भर पाडणे आवश्यक आहे आणि म्हणूनच या वर्षी तुम्हाला 3,000 रुपये अतिरिक्त मिळणार किंवा नाही याची जी आहे मोठी आपल्याला म्हणू शकतो की खंत निर्माण झालेली आहे किंवा एक मोठी पोकळी निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते। फक्त देवेंद्र फडणवीस यांनी घोषणेमार्फत
सांगितले होते, मौखिक घोषणा केली होती की आम्ही 3,000चे जे आहे अनुदान वाढवून देणार आहोत, परंतु या हप्त्यामध्ये मात्र त्याचे काहीही झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत नाहीये. 8वा हप्ता आणि 21वा हप्ता जो तुम्हाला ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीमध्ये जमा होणार आहे, त्या कालावधीमध्ये त्यामध्ये वृद्धी होते का हे देखील पाहणे तितकेच महत्त्वाचे असणार आहे. परंतु श्रोत्यांनो, दिनांक 15 जून 2025 ते दिनांक 30 जून 2025 या पंधरवाड्यामध्ये, या दिवसांच्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये तुमच्या खात्यावर जो आहे हप्ता, जो 6वा हप्ता आहे, नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जी महाराष्ट्र सरकारद्वारे, महाराष्ट्र राज्याद्वारे राबवली जाते, आणि त्याचबरोबर PM किसान योजना जी केंद्र सरकारमार्फत राबवली जाते, या दोन्ही योजनांचे एकत्रित असे 4,000चे अनुदान तुमच्या खात्यावर DBT मार्फत जे आहे सबमिट होणार आहे, DBT मार्फत तुम्हाला प्राप्त होणार आहे. श्रोत्यांनो, त्याचा आराखडा निर्माण झालेला आहे. 7 जिल्ह्यांची आमच्याकडे सध्या यादी आहे. तुम्हाला जर यादी पाहायची असेल तर आम्ही पुढील व्हिडिओमध्ये, जर तुम्ही तशी कमेंट केली, त्या विषयीच्या प्रतिक्रिया दिल्या, तर तुम्हाला जे आहे तालुकानिहाय यादी किंवा जिल्हानिहाय यादी तुम्ही जशी मागणी कराल त्याप्रमाणे आम्ही यामध्ये पुढील व्हिडिओमध्ये या चॅनलवरती जी आहे यादीसुद्धा प्रसिद्ध करू. आतापर्यंत आमच्याकडे 7 जिल्ह्यांची यादी जी आहे प्राप्त झालेली आहे. तर जो तुम्हाला यादी पाहिजे असेल तर त्याप्रमाणे तुम्ही या व्हिडिओखाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता की तुम्हाला यादी पाहायची आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव, तुमचा जिल्हा, तुमचा तालुका आणि तुमच्या गावाचं नाव जे आहे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका, जेणेकरून आम्हाला लक्षात येईल की महाराष्ट्राच्या कोणत्या भागातून तुम्ही जो आहे व्हिडिओ पाहत आहात. तर श्रोत्यांनो, अशा प्रकारे ही माहिती होती. तुम्हाला माहिती कशी वाटली याविषयीची प्रतिक्रिया देखील कमेंट बॉक्समध्ये द्यायला विसरू नका. त्याचबरोबर माहिती जर तुम्हाला आवडली तर ही माहिती जी आहे या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर ही माहिती तुमच्या आप्तस्वकीयांबरोबर, मित्रमंडळींबरोबर, तुमच्या जवळच्या परिजनांबरोबर आणि तुमच्या शेतकरी मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका, जेणेकरून या माहितीचा लाभ जो आहे किंवा ह्या माहितीचे अपडेट्स जे आहेत ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे. तर शेतकऱ्यांनो, असा होता आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला याविषयीची जी आहे प्रतिक्रिया कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहोत नवीन विषयाच्या माहितीसह, नवीन योजनेच्या माहितीसह. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या आणि तुम्ही पाहत रहा ब्रेकिंग न्यूज भारत TV, हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल. भेटूया श्रोत्यांनो पुढील व्हिडिओमध्ये शेतकऱ्यांसाठीच्या एखाद्या नवीन योजनेसह. तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या. धन्यवाद. नमस्कार.